या अष्टमीला बनवा ही छोल्यापेक्षाही छान लागणारी चमचमीत चणा मसाला रेसिपी। तर त्यासाठी मी रात्रभर चणे भिजून घेतले होते। आता कुकरला 3 शिट्ट्या काढून घेते आहे आणि त्यामध्ये मी 1 तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनी, 1 मोठी इलायची आणि थोडंसं अद्रक टाकून 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। आता फोडणी द्यायला घेऊया। त्यासाठी तेल गरम झालं की जिरं घालायचं, मोहरी घालायची, आलं लसूण पेस्ट घालायची, हिंग घालायचा आणि एक बारीक कापून घेतलेला मोठा कांदा घालायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर एक टोमॅटो घालायचा, बारीक कापून घेतलेला टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आणि नंतर सुके मसाले घालायचे। पाव चमचा हळद, तिखट, गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि मसाले छान भाजून घ्यायचे। मसाले लागायला नको म्हणून मध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। तर इथं बघा आपले चणे छान शिजले आहे। आता हे आपण चणे आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी याच्यामध्ये घालूया आणि मस्त एक उकळी काढून घेऊया। मंद आचेवर छान उकळी काढून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालायचं, भरपूर कोथिंबीर घालायची आणि मस्त उकळी आणून घ्यायची। तर इथं रेडी आहे आपली चमचमीत चणा मसाला रेसिपी। आवडली तर लाईक